पैठणी शहर येवल्याच्या स्वामी मुक्तानंद ज्युनियर कॉलेजमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत. आजचा ऑनलाईन लेक्चरचा टॉपिक आहे अँग्युलर मोमेंटम, टॉर्क, बॅलेट डान्सर अँड ड्रायव्हिंग बोर्ड. तर अँग्युलर मोमेंटम इन टर्म ऑफ मोमेंट ऑफ इनर्शिया आपल्याला स्टडी करायचा आहे. जेव्हा ऑब्जेक्ट रोटेट होणार आहे त्यावेळेस तो एका कॉन्स्टंट अँग्युलर व्हेलॉसिटीने मूव्ह होणार आहे. आणि मग यामध्ये आपल्या जो काही अँग्युलर मोमेंटम आहे तो अँग्युलर मोमेंटम काढायचा आहे. त्यासाठी आपण n नंबर ऑफ पार्टिकल घेणार आहे. त्याच्यामध्ये आपण n1 n2 m1 m2 mn पर्यंत पार्टिकल घेणार आहे आणि प्रत्येकाचं ऍक्सिस ऑफ रोटेशन पासून अंतर जे असणार आहे ते डिफरंट असणार आहे. जसं m1 चा असणार आहे r1, m2 चा असणार आहे r2 आणि प्रत्येक पार्टिकल जो आहे तो सर्क्युलर मोशन परफॉर्म. Here we have to find out equation for angular momentum in terms of moment of inertia. Let us consider the object to be consisting n number of particle mass m1, m2, mn at respective perpendicular distance r1, r2 up to rn from the axis of rotation. As object rotate, all these particles perform uniform circular motion with the same angular speed but with different linear speed. For first particle it is v1 is equal to r1 omega. For second particle it is v2 is equal to r2 omega, and for nth number of particle vn is equal to rn omega. Therefore the linear momentum of first particle is p1 is equal to m1 v1, and if we put the value of v1 then we get p1 is equal to m1 r1 omega. And its angular momentum, फर्स्ट पार्टिकलचा अँग्युलर मोमेंटम साठी फॉर्म्युला जो आहे तो आहे L बार इज इक्वल टू R बार क्रॉस P बार. आणि P बारची जी डायरेक्शन असणार आहे ही डायरेक्शन अलॉंग दी व्हेलॉसिटी असणार आहे आणि R1 ला परपेंडिक्युलर असणार आहे. प्रत्येक पार्टिकल साठी जी त्याची लिनियर मोमेंटमची जी डायरेक्शन असणार आहे ती त्याच्या रेडियसला परपेंडिक्युलर असणार आहे. आणि मग क्रॉस प्रोडक्ट आहे तर आपण इथे लिहू शकतो आर पी साइन थिटा. आणि प्रत्येक केसमध्ये जर थिटा काय असेल 90 असेल तर मॅग्निट्यूड मध्ये एल येणार आहे आर इंटू पी किंवा पी इंटू आर. मग आपण फर्स्ट पार्टिकलचा अँग्युलर मोमेंटम लिहू शकतो L1 इज इक्वल टू P1 R1. therefore R1 ची व्हॅल्यू P1 ची व्हॅल्यू आपण पुट केली तर आपल्याला मिळेल M1 R1 स्क्वेअर ओमेगा. आणि सेम अशाच पद्धतीने सर्व पार्टिकलचा आपण अँग्युलर मोमेंटम काढू शकतो. तसाच आपल्याला सेकंड पार्टिकलचा मिळेल L2 इज इक्वल टू M2 R2 स्क्वेअर ओमेगा. थर्ड पार्टिकलचा मिळेल L3 इज इक्वल टू M3 R3 स्क्वेअर ओमेगा. अँड ला जो काही nth नंबर पार्टिकल असणार आहे त्याचा अँग्युलर मोमेंटम असणार आहे Ln इज इक्वल टू Mn Rn स्क्वेअर ओमेगा. आणि मग जो टोटल अँग्युलर मोमेंटम असणार आहे या सर्वांची सम असणार आहे. आणि मग सर्वची व्हॅल्यू आपण पुट केली तर यामधून आपण ओमेगा कॉमन काढू शकतो. आणि ओमेगा जर कॉमन काढला तर आपल्याला मिळेल L इज इक्वल टू इन ब्रॅकेट M1 R1 स्क्वेअर प्लस M2 R2 स्क्वेअर प्लस अप टू Mn Rn स्क्वेअर ब्रॅकेट कंप्लीट ओमेगा. आणि ही जी व्हॅल्यू आहे अकॉर्डिंग टू मोमेंट ऑफ इनर्शिया, this is summation of mi ri square where I from 1 to n. आणि मग
हे असणार आहे तुमचा मोमेंट ऑफ इनर्शिया आणि फायनल आपल्याला मिळेल L इज इक्वल टू I ओमेगा. This is equation of angular momentum in term of moment of inertia. Conservation of angular momentum. 11वीला असताना आपण लिनियर मोमेंटमचं कन्झर्वेशन बघितलं होतं. त्यामध्ये आपण बिफोर कोलिजन आणि आफ्टर कोलिजन, इलास्टिक कोलिजन मध्ये बिफोर कोलिजन आणि आफ्टर कोलिजन जो लिनियर मोमेंटम असणार आहे तो कन्झर्व असणार आहे ते आपण बघितलं होतं. आता अँग्युलर मोमेंटम इट इज अॅनालॉगस क्वांटिटी ऑफ लिनियर मोमेंटम. त्यामुळे इथे सुद्धा आपल्याला कन्झर्वेशन मिळणार आहे. मग यामध्ये जो काही तुमचा अँग्युलर मोमेंटम असणार आहे L बार इज इक्वल टू R बार क्रॉस P बार असणार आहे. आणि मग याचा जर आपण काय घेतला तर याच्यामध्ये जो तुमचा R बार असणार आहे तो असणार आहे पोझिशन वेक्टर फ्रॉम दी ऍक्सिस ऑफ रोटेशन आणि P बार जो असणार आहे तो असणार आहे लिनियर मोमेंटम. आणि मग त्या इक्वेशनचा जर आपण डेरिव्हेटिव्ह घेतला विथ रिस्पेक्ट टू टाइम तर आपल्याला मिळणार आहे L d बाय dt ऑफ L बार इज इक्वल टू d बाय dt ऑफ R बार क्रॉस P बार. आणि मग यामध्ये सिक्वेन्स चेंज न करता आपल्याला डेरिव्हेटिव्ह घ्यायचा आहे आणि मग जे डेरिव्हेटिव्ह असणार आहे R बार क्रॉस d बाय dt ऑफ P बार प्लस d बाय dt ऑफ R बार क्रॉस P बार. पण इथे dp बाय dt हा जो असा तुमचा फोर्स असणार आहे आणि dr बाय dt तुमचा असणार आहे व्हेलॉसिटी. आणि मग त्याचं व्हॅल्यू आपण त्याच्यामध्ये पुट केल्या तर आपल्याला मिळेल dl बाय dt इज इक्वल टू R बार क्रॉस P बार प्लस m इंटू V बार क्रॉस V बार. आणि मग V बार क्रॉस V बार जे असणार ते 0 असणार आहे. त्यामुळे फायनल आपल्याला मिळेल d बाय dt ऑफ L बार इज इक्वल टू R बार क्रॉस F बार. आणि यामध्ये जो काही तुमचा टॉर्क असणार आहे तर टो इज इक्वल टू R बार क्रॉस F बार. त्यामुळे आपण असं लिहू शकतो d बाय dt ऑफ L बार इज इक्वल टू टो बार. आणि मग जर आपण एक्सटर्नल नाही का लिनियर मोमेंटम मध्ये जर आपण एक्सटर्नल तिथे फोर्स लावत नव्हतो तर इथे जर आपण एक्सटर्नल टॉर्क लावत नसेल म्हणजे टॉर्क इज इक्वल टू काय असणार आहे 0 असणार आहे. जर आपण एक्सटर्नल टॉर्क लावत नसेल मोमेंट ऑफ फोर्स लावत नसेल तेव्हा आपल्याला काय मिळणार आहे तर d बाय dt ऑफ L बार इज इक्वल टू 0 मिळणार आहे. आणि हे जे व्हॅल्यू आहे 0 कधी असतं तर त्यासाठी L जो बार आहे तो कॉन्स्टंट असायला पाहिजे. आणि मग हेन्स angular momentum L is conserved in absence of external unbalanced torque tau. This is the principle of conservation of angular momentum, analogous to the conservation of linear momentum. तर त्याचे आपल्याला काही एक्झाम्पल बघायचे. बघा फर्स्ट इथे एक्झाम्पल आहे एक्झाम्पल ऑफ कंजर्वेशन ऑफ अँग्युलर मोमेंटम बॅलेट डान्सर. इथे बॅलेट डान्सर जे आहे ही बॅलेट डान्सर अँग्युलर मोमेंटम कंजर्वेशन जे असणार आहे त्या कंजर्वेशनचा यूज करून ती त्याचा स्पीड इन्क्रीज करणार आहे. तर ती कशा प्रकारे इन्क्रीज करते ते आपल्याला बघायचं आहे. याच्यामध्ये पहिले जे तिची पोझिशन बघितली आणि नंतरची जी पोझिशन बघितली तर यामध्ये ती कोणताही एक्सटर्नल फोर्स किंवा टॉर्क अप्लाय न करता नाही का यामध्ये जो काही तुमचा फर्स्ट जी तिची पोझिशन असणार आहे जेव्हा ती डान्स स्टार्ट करणार आहे तेव्हा ती त्याचं जे हँड आहे ती स्ट्रेच असणार आहे आणि जे लेग आहे ते सुद्धा काय असणार आहे स्ट्रेच असणार आहे आणि ती अशा प्रकारे एका ओमेगाने काय होणार आहे तर पहिला जो ओमेगा असणार आहे तर आपण ओमेगा 1 फर्स्ट सिच्युएशन साठी. आणि ह्या सिच्युएशनला तिचा जो काही मोमेंट ऑफ इनर्शिया असणार आहे तो असणार आहे I1. नंतर ती काय करणार आहे तर इथे तिचा जो लिनियर अँग्युलर मोमेंटम जो असणार आहे तो अँग्युलर मोमेंटम असणार आहे I1
ω1. नंतर ती काय करणार आहे, तर तिचे हात जे आहे ते फोल्ड करणार आहे आणि जे काही लेग आहे ते सुद्धा काय करणार आहे, तर जो काही ऍक्सिस ऑफ रोटेशन आहे त्याच्या जवळ घेणार आहे. तर सेकंड सिच्युएशन मध्ये ती फिरता फिरता तिचे जे हात आहे ते काय करणार आहे, तर फोल्ड करणार आहे आणि लेग जे आहे, दोन्ही लेग जे आहे ते काय करणार आहे, जवळ घेणार आहे. असं घेतल्यामुळे तिचा जो काही मोमेंट ऑफ इनर्शिया जो असणार आहे तो काय होणार आहे, कमी होणार आहे. मोमेंट ऑफ इनर्शिया कमी होणार आहे. म्हणजे I1 आणि I2 जर कम्पेअर केले तर I2 जो आहे तो लेस असणार आहे आणि जो काही फ्रिक्वेन्सी असणार आहे ω2. पण अकॉर्डिंग टू तर इथे अँग्युलर मोमेंटम जे आहे ते कन्झर्व असणार आहे. म्हणजे सेकंड केसमध्ये जे काही अँग्युलर मोमेंटम जे असणार आहे ते असणार आहे I2 ω2. यांचा प्रोडक्ट, दोघांचा प्रोडक्ट जो आहे तो सेम आला पाहिजे. हा पण यायला पाहिजे, हा पण यायला पाहिजे. तर इथे काय आहे, सेकंड सिच्युएशन मध्ये तो मोमेंट ऑफ इनर्शिया तिने कमी केलेला आहे, त्यामुळे फ्रिक्वेन्सी ऑटोमॅटिकली काय होणार आहे, वाढणार आहे आणि मग आपल्याला इथे काय मिळणार आहे, तर हा तुमचा फर्स्ट अँग्युलर व्हेलॉसिटी असेल तर सेकंड केसमध्ये अँग्युलर व्हेलॉसिटी वाढलेली असणार आहे. तर यामध्ये एनर्जी कन्झर्वेशन ऑफ अँग्युलर मोमेंटमचा यूज करून जो बॅलेट डान्सर आहे तो काय करणार आहे, तर थ्रिल जनरेट करणार आहे. नंतर सेकंड केस जे आहे त्या सेकंड केसमध्ये सुद्धा सेकंड एक्झाम्पल मध्ये कन्झर्वेशन ऑफ अँग्युलर मोमेंटम असणार आहे. ड्रायव्हिंग इन स्विमिंग पूल. तर बघा, स्विमिंग पूल मध्ये व्हाईल ऑन दी ड्रायव्हिंग बोर्ड दी ड्रायव्हर स्ट्रेच देअर बॉडी so as to increase the moment of inertia. Immediately after leaving the board, they fold their body. To this reduce the moment of inertia considerably. As the result, the frequency increases and they can complete more round in air to make show attractive. Again, while entering into the water, they stretch their body into the streamline shape. This allow them to smooth entry in water. यामध्ये सुद्धा कन्झर्वेशन ऑफ अँग्युलर मोमेंटमचा यूज करून जो काही स्विमिंग पूलमध्ये जे काही वेगवेगळे आपण शो बघतो किंवा कॉम्पिटिशन असेल तर अँग्युलर मोमेंटमचा कन्झर्वेशन ऑफ अँग्युलर मोमेंटमचा यूज करून तो तिथे फ्रिक्वेन्सी वाढणार आहे. तर हे तुमचे दोन एक्झाम्पल असणार आहे.